बैरम बाबाच्या यात्रेत मटण का करतात आणि त्या मटणाला एवढी चव का असते आणि मी तब्बल 215 किलोमीटरवरून एवढ्या लांब का आलो? तर नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आज होता रविवार आणि मी आलो डायरेक्ट सरळ यात्रेमध्ये. यात्रेत गर्दी पाहून मी चक्कच झालो. विदर्भातील नाही तर महाराष्ट्रात पूर्ण एक नंबर लागतो या यात्रेचा. आधी इथे बकऱ्याची बली दिली जात होती, ते बंद करून आता लोक मटण बाहेरून घेऊन येतात आणि ते इथं बनवतात. जास्तीत जास्त लोक दर्शनाला नाही तर मटण खाण्यासाठी येतात आणि इथल्या पाणी आणि हंडीमुळे मटणाला चव येते. मटणाची नाही तर तुम्ही कोणती पण भाजी बनवा, त्याला चव येते. बैरम बाबा हे कालभैरव यांचे रूप आहे आणि ही यात्रा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा गावावरून 13 किलोमीटर पुढे असते. आणि विषय राहिला माझा, मी एवढ्या दूर का आलो आणि कसं आलो? कंपनीने मला काहीतरी कामासाठी पाठवलं म्हणून मी एवढ्या दूर आलो. आणि मी सध्या परतवाडामध्ये राहायला आहे आणि मला माहिती नव्हतं की एवढी मोठी यात्रा माझ्या जवळच आहे. मला एक व्यक्ती भेटली, त्यांनी सांगितलं एवढ्या दूर तुम्ही आले आहे आणि बैरमची यात्रा नाही पाहिली तर काय पाहिली? मी यात्रेत आलो आणि दर्शन घेतलं आणि यात्रेत फिरत राहिलो. मित्रांनो, कोणाला जर यायचं असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला रूट सांगून देईल कसं यायचं. आणि ही यात्रा डिसेंबरपासून सुरुवात होते आणि 2 महिन्याहून अधिक जास्त चालते. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच मित्रांनो. माझा पहिलाच ब्लॉग होता, कसा बनला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. फॉलो करून घ्या मित्रांनो असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी. धन्यवाद.